अशाही काही विस्मृतीत गेलेल्या संस्कृती पुन्हा एकदा आपल्या समोर येतात आणि आपली आठवण करून देतात। प्रशासन किती भोंगळ आणि बेजबाबदार असू शकतं याची उदाहरणं अनेक वेळा आपल्या समोर येत असतात। प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सध्या इंधन विरहित वाहनं तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय। सौर ऊर्जा, गॅस आणि बॅटरीवर चालणारी अनेक वाहनं बाजारात उपलब्ध आहेत, पण सोलापुरात चक्क हवेवर चालणारी दुचाकी तयार झाली आहे। आपण पाहूयात हा अफलातून प्रयोग। दिसायला अत्यंत साधी असलेल्या बाईकमध्ये विशेष काय असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण ही बाईक साधी सुधी नाही। ही आहे हवेवर चालणारी बाईक। सोलापूरच्या ब्रह्मदेव माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तरुणांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरलाय। त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण एक कॉम्प्रेसर लावू शकतो। त्या पाठीमागे डबल पुली लावून त्याचा उपयोग त्याचा आरपीएम आपण त्या कॉम्प्रेसरला देऊन तो कॉम्प्रेसर जेव्हा गाडी म्हणजे मार्गावर असते तेव्हा रिफिल होऊ शकते आतमध्ये हवा। ही बाईक प्रदूषण नियंत्रणावर उत्तम उपाय ठरू शकते। शहरी लोकांसाठी ही बाईक फायदेशीर ठरणार आहे। भविष्यात येणारं इंधन टंचाईचं संकट अशा बाईकमुळे थोड्याफार प्रमाणात तरी कमी होणार आहे। शहरात पेट्रोल पंपावर आणि जागोजागी हवा भरणारी पंप उपलब्ध असल्याने गाडीला कोणतीच अडचण येणार नाही। सिटीमध्ये पोल्युशन जास्त असते, तर तिथं आपण ही बाईक यूज करू शकतो। आणि दुसरी गोष्ट काय, तिथं कॉन्स्टंट आपल्याला सप्लाय म्हणजे एअर फिलअप करू शकतो आपण। वेगवेगळ्या एअर फिलिंग स्टेशनवर आपण हे फिल करू शकतो एअर। प्राथमिक प्रयत्नात तरी हा प्रयोग यशस्वी झालाय। कोणी प्रायोजकत्व दिल्यास विद्यार्थी यामध्ये तांत्रिक सुधारणा करू शकतात। हा प्रयोग व्यावसायिक तत्वावर आणण्यासाठी बीएमआयटीचे तरुण आणखी संशोधन करतायत। अत्यंत सोपं आणि कुशल तंत्रज्ञान वापरून केवळ 14,000 ही बाईक ऑन रोड आली। या प्रोजेक्टला पर्टिक्युलरली बराच फ्युचर स्कोप आहे। हा पेटेंटेबल प्रोजेक्ट आहे ऍक्च्युअली। कॉम्प्रेस्ड एअर वरती हे व्हेकल चालवणं ही नवीन कल्पना आहे। याच्यात बरंचसं ॲडिशनल काम करून याला कॉम्पिटिटिव्ह बनवून मास प्रोडक्शनवरती प्रोड्यूस करायचं झालं तर किती कॉस्ट येईल पर व्हेकल, हा सर्व सर्वे करून व्यवस्थित केल्यानंतर हा पेटेंटेबल प्रोजेक्ट होऊ शकतो। ही बाईक जास्त पॉवरफुल करण्यासाठी बीएमआयटीचे तरुण प्रायोजकांच्या शोधात आहेत। कोणी पुढे आल्यास ही बाईक प्रदूषण नियंत्रणावर आणि वाढत्या इंधन टंचाईवर उत्तम पर्याय ठरू शकते। शिवकुमार पाटील, स्टार माझा, सोलापूर।